2016 संपूर्ण महाराष्ट्रात एकाच नावाची हवा होती. आर्ची. बुलेट चालवणारी, डोळ्यात वेगळाच रुबाब असलेली आणि थेट बोलणारी आर्ची संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी बनली. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी सैराट या चित्रपटातून रिंकू राजगुरूला असं यश मिळालं ज्याचं स्वप्न मोठे मोठे सुपरस्टार्स पण पाहतात. पण मित्रांनो, कॅमेऱ्याच्या समोर दिसणारं हे यश जेवढं सुंदर होतं, कॅमेऱ्याच्या मागे त्याची किंमत तेवढीच भयंकर असते. तुम्हाला वाटत असेल की 100 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या हिरोईनचं आयुष्य एकदम सेट झालं असेल, पण नाही. रातोरात मिळालेल्या या प्रसिद्धीने तिचं बालपण हिरावून घेतलं आणि पुढे तिला एका अशा मानसिक त्रासातून जावं लागलं ज्याने कुणीही खचून गेलं असतं. आज आपण जाणून घेणार आहोत रिंकू राजगुरूची ती बाजू जी पडद्यावर कधीच दिसली नाही. सैराट रिलीज झाला आणि रिंकूचं आयुष्य एका रात्रीत बदललं. तिला नॅशनल अवॉर्ड मिळाला. पण या यशाची सर्वात मोठी किंमत तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोजावी लागली. विचार करा, 14व्या वर्षाच्या एका सामान्य मुलीला आपल्या मैत्रिणीसोबत शाळेत जायला, खेळायला किती आवडत असेल. पण रिंकूसाठी हे सर्व अचानक बंद झालं. तिच्या घराबाहेर, शाळेबाहेर हजारोंची गर्दी उसळू लागली. सुरक्षेच्या कारणास्तव तिला शाळेत जाणं थांबवावं लागलं. ज्या वयात मुले बिनधास्त जगतात त्या वयात तिला पोलिसांच्या गराड्यात राहावं लागायचं. तिने तिची 10वी आणि 12वीची परीक्षा बाहेरून म्हणजेच एक्सटर्नली दिली. इतका तणाव आणि व्यग्र वेळापत्रक असूनही तिने दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवले. पण सामान्य बालपण नावाची गोष्ट तिच्या आयुष्यातून कायमची संपली होती. सैराटनंतर रिंकूने काही काळ ब्रेक घेतला. याच काळात तिच्या शरीरात नैसर्गिक बदल झाले आणि तिचे वजन थोडेसे वाढले. जेव्हा ती पुन्हा मीडियासमोर आली तेव्हा सोशल मीडियावरील ट्रोल आर्मीने तिला टार्गेट करायला सुरुवात केली. ही तर आता काकू दिसते, हिचं करिअर आता संपलं, ही फक्त एका सिनेमाची हिरोईन होती, अशा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तिला ट्रोल करण्यात आलं. मित्रांनो, सोशल मीडियावरील एका वाईट कमेंटने आपला मूड खराब होतो. विचार करा, अवघ्या 16-17 वर्षाच्या त्या मुलीला जेव्हा हजारो लोक असं बोलत होते तेव्हा तिच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला असेल. मनोरंजन विश्वात जिथे फक्त लूकला महत्त्व दिलं जातं, तिथे वाढलेलं वजन एखाद्या अभिनेत्रीचं करिअर संपवण्यासाठी पुरेसं असतं. अनेकांना वाटलं आता रिंकू राजगुरू संपली. पण ती आर्ची होती. रडत बसणाऱ्यांमधली ती कधीच नव्हती. तिने या ट्रोलर्सना शब्दांनी नाही तर आपल्या कृतीतून उत्तर द्यायचं ठरवलं. तिने स्वतःच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली. डाएट आणि जिमच्या माध्यमातून तिने तिचे वजन लक्षणीयरित्या कमी केले आणि एक अत्यंत फिट आणि ग्लॅमरस अवतार प्रेक्षकांसमोर आणला. पण फक्त लूक बदलून ती थांबली नाही. तिला सिद्ध करायचं होतं की ती एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यानंतर तिने कागर, मेकअप यासारखे चित्रपट केले. 100 या वेब सिरीजमधून लारा दत्तासारख्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत तिने स्क्रीन शेअर केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड या चित्रपटात काम करून तिने दाखवून दिलं की सैराट हा फक्त योगायोग नव्हता, तर तिच्यात खरोखरच टॅलेंट आहे. रिंकू राजगुरूचा हा प्रवास आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतो. लोक तुम्हाला नावे ठेवतील, तुमच्या यशाला नशीब म्हणतील आणि तुम्ही थोडे खाली पडलात की तुम्हाला संपवण्याचा प्रयत्नही करतील. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. मानसिक खंबीरपणा काय असतो हे रिंकूने तिच्या या प्रवासात दाखवून दिले आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.